नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात प्राध्यापक कुमुद पावडे यांचं अंतस्फोट या आत्मकथनाचे अनेक व्हिडिओज. मित्रांनो, आज आपण त्यामधलं 9वं प्रकरण पाहूया. 9व्या प्रकरणाचं नाव काय आहे? मला अहेव मरण नकोच. अहेव मरण, आता मरण नैसर्गिक नियमानुसार मरण, ऍक्सिडेंटली मरण. आता हे अहेव मरण काय आहे? तर अहेव मरण म्हणजे पती आहे, पती अजूनही जिवंत आहे, तू जिवंत असतानाच मी मरून जावं, अशी जी स्त्रियांची भूमिका असते. म्हणजे पती मरणाआधी माझं मरण व्हावं, अशी जी स्त्रियांची भूमिका असते. म्हणजेच पतीच्या मांडीवर माझं मरण व्हावं, मी सुहासिनी म्हणून, सौभाग्यवती म्हणून मरून जावं, पती निधनाआधीच मी मरावं, या मरणाला अहेव मरण असं म्हटलं जातं. आता मित्रांनो, खरं म्हणजे मरण केव्हा कोणाला यावं हे काही कोणी निश्चित सांगित नाही. तसं जर माहित असतं तर माणसाने आपलं आयुष्य खूप वाढवलं असतं किंवा पाहिजे तेव्हा वेदनेच्या आधीच तो गायब झाला असता. पण तसं होत नाही. पण तरीही इथल्या भारतीय स्त्रियांची एक मानसिकता बनलेली आहे. पती हाच परमेश्वर असं म्हणत असताना, पती हाच आपला देव आहे, तोच सर्व आहे, मालक आहे, स्वामी आहे असं म्हणत असताना आणखी एक संकल्पना, आणखी एक त्यांच्यामध्ये एक समज आहे. ती समज म्हणजे पतीच्या आधी मला मरण यावं, म्हणजेच अहेव मरण. मित्रांनो, प्रसंग असा घडला होता की कुमुद पावडे आणि त्यांच्या मैत्रिणी 10-12 मैत्रिणी अशा गप्पा टप्पा करत बसल्या. खरं म्हणजे त्या मैत्रिणी बऱ्याच शिकलेल्याही होत्या, पण तरीही मात्र अहेव मरणाच्या जुन्या संस्काराच्या गोष्टीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. माणसं शिकली म्हणजे त्यांच्यातील अंधश्रद्धा नष्ट होईलच असं नाही आहे. बहिणाबाई चौधरी असं म्हणतात की नको नको रे ज्योतिषा, हात माझा पाहू, माय दैव मले कळे, नको माह्यादारी येऊ. अकाली वैधव्याच्या वनव्यात कोरपळत असताना आणि 2 मुलांची जबाबदारी सांभाळता नाकी 9 येत असताना, सारा संसाराचं आभाळ फाटलं असताना, अशाही अवस्थेमध्ये अशिक्षित बहिणाबाई कोलमडत नाही, तर परत हातावरील प्रचंड विश्वास घेऊन, कर्मावरील प्रचंड विश्वास घेऊन भविष्याला, ज्योतिषाला ते नाकारतात. हा त्यांच्यामधील प्रचंड आत्मविश्वास. कुठेतरी शिकलेल्या बाया जेव्हा अहेव मरणाची गोष्ट करतात, त्यांच्यावर तो अहेव मरणाचा पगडा असतो, तेव्हा कुठेतरी शिकल्याने माणूस सुबुद्ध होतो. या गोष्टीला तडा पडल्यासारखं वाटते. आणि मग या पार्श्वभूमीवर आपल्याला बहिणाबाई चौधरी फार मोठ्या वाटतात. मित्रांनो, अहेव मरणाची काय गोष्ट झाली होती? तर अनेक बाया बसल्या आहेत आणि मग त्या एकत्रित 10-12 बाया बसल्या की त्यांचा फार घरगुती, आपल्याच घरामधला नाही तर दुसऱ्याच्याही घरांमधला उकरून काढणारा विषय चर्चेला जात असतो. तो मस्त चवीने तिथे चव्हायला जात असतो. हे त्या बायांच्या गप्पांचं वैशिष्ट्य असतं. मित्रांनो, मग कुणी म्हणायला लागले की ती सेवंती आपल्या नवऱ्याला ऐकतच नाही आहे. ती म्हणाली की पहा, ती बाई आहे ना, ती फार चुगलखोर आहे, ती याचं सांगते, त्याचं सांगते. ती म्हणाली की नाही, ती बाई तर फारच वाईट आहे, काल तिच्या घरी पाहुणे आले, सासू सासऱ्याला ती पोसत नाहीये. असे अनेक मुद्दे जे की उलटून पालटून पाहिलं, नाव बदलून पाहिलं तर ते मुद्दे आपल्यालाही लागू होत असतात. पण तरीही माणसं आपल्या डोळ्यावरचा चष्मा काढून पुसण्यापेक्षा दुसऱ्यांच्या डोळ्याकडे अधिक पाहत असतात. हे त्या प्रसंगाचं आपल्याला वैशिष्ट्य म्हणता येईल. आणि मग त्यामध्ये अशीच एक चर्चा झाली की त्या दिवशी, त्या काळामध्ये बाई आधी मरण पावली. तिची इच्छा होती की माझा नवरा मरण्याआधी मी मरावं. तिला अहेव मरण आलं, फार छान मरण आलं. कोणतरी म्हणायची की ती शेवंती फार प्रामाणिक आहे बाबा, शेवंती फार पवित्र आहे. ती म्हणे दररोज आपल्या नवऱ्याच्या पायाचं तीर्थ प्यायची. म्हणून जेव्हा पायाचं तीर्थ प्यायची असा संदर्भ आला, तेव्हा आधुनिक विचाराने झपाटलेल्या कुमुद पावडे यांच्या तोंडामधून, यांच्या मुखामधून सहजच शित्कार आला, शिवाय अशा पद्धतीचा शित्कार आला. आपल्या नवऱ्याच्या पायाचं पाणी तीर्थ समजून प्यायचं, एवढी बाई गणित गात्र. आणि म्हणून ही संकल्पनाच त्यांना वाईट वाटली, खरं म्हणजे शिशारी येणारी वाटली. आणि म्हणून त्यांच्या तोंडातून सहजच शित्कार आला. पण
पण एवढंही त्या बायांना खपलं नाही, आवडलं नाही. कारण कारण कुमुद पावले होत्या नव्या विचाराचं वारं प्यालेल्या, आणि त्या बाया होत्या जुन्याच विचारामध्ये घरंगळत राहिलेल्या. खरं म्हणजे त्या यांच्यापासून वेगळं पडतो की काय, अशा पद्धतीने यांना भीती वाटायला लागली. आणि मग त्या म्हणाल्या की असं कसं शक्य आहे, असं कसं चांगलं, पतीला आपण देव मानावं, पतीला आपण परमेश्वर मानावं, खरं म्हणजे याही पेक्षा पतीला आपण सहचर मानावं, सहकारी मानावं, सखा मानावा, मित्र मानावं. मालक ही संकल्पना नष्ट झाली पाहिजे. मालक आलं की कुठेतरी गुलाम येतोय. आणि म्हणून खरं म्हणजे नवऱ्याच्या पायाचं पाणी तीर्थ समजून पिणं ही गुलामीची भावना आहे, ही दास्यत्वाची भावना आहे. ती आपण सोडली पाहिजे. एकीकडे आपण स्त्रिया शिकल्या, सुधारल्या आणि फार प्रगत झाल्या असं म्हणतो, तरीही ही चुकीची भावना, अपवित्र भावना का जोपासावी, असाही त्यांना प्रश्न पडतो. पुन्हा असं सांगतात की ही जी भावना आहे ही माणसांपेक्षा बायांवर अधिक ती रुजलेली आहे. बायांनाच असं वाटतं की आपण तीर्थ प्यावं म्हणून. मित्रांनो, त्या सांगतात की स्त्रियांचं जे गुलामीचं पण आहे ते शूद्र सुद्धा गुलाम आहे आणि स्त्रिया सुद्धा गुलाम आहे. पण शूद्रांचं गुलाम पण कसं आहे, तर बोरीबाबळीच्या काट्यासारखं आहे. त्यांना काटे टोचतात, ते दिसतात. पण स्त्रियांचं गुलाम पण कसं आहे, स्त्रिया सुद्धा गुलामच आहे. पण त्यांची गुलामी कशी आहे, तर त्यांची गुलामी सोन्या नाण्यांनी, चांदीनी मढवलेली आहे. हे वस्त्र घ्या, चांगले कपडे नेसा. चांगले कपडे म्हणजे कसं, पूर्ण अंगभर कपडे नेसा, दागिने घाला, खूप दागिने घाला, त्या दागिन्यांमध्येच खुश राहा, चांगलं जेवत जा, म्हणजेच तुमची तब्येत चांगली बनवा. पण मात्र दाराच्या आतमध्येच राहा, उंबरठ्याच्या आतमध्येच राहा. त्यांचं जे गुलामी पण आहे हे अशा पद्धतीनं सोन्या नाण्यानं मढवलेलं, पण उंबरठ्याच्या आतमध्येच कोंडलेलं अशा पद्धतीचं आहे. पण हे कोंडले पण सुद्धा स्त्रियांना जाणवतं का? आजही मित्रांनो, मी जेव्हा वर्गामध्ये शिकवतो तेव्हा अनेक मुली हसताना आपल्या तोंडावर हात ठेवून हसतात. मुलं तसं करत नाही, मुलं तशी हसत नाही. प्रश्न असा पडतो की एकाच वर्गातले मुलं आणि मुली जेव्हा एखाद्या मुद्द्यावर हसतात तेव्हा मुलं मात्र स्वच्छपणे हसतात, स्पष्टपणे हसतात. मुली मात्र हसताना आपल्या तोंडावर हात का ठेवतात? हे गुलामीचं लक्षण आहे की मुलींनी फार खळखळून हसू नये, फार पटपट चालू नये, रपरप चालू नये, फाडफाड बोलू नये. हे अशा पद्धतीचं लक्षण प्राध्यापक कुमुद पावडे म्हणतात की गुलामीचं लक्षण आहे. त्याच पद्धतीने अह्यो मरणाची जी संकल्पना आहे ही सुद्धा चुकीची आहे. कोणी सांगितलं की पती मरणाच्या आधीच आपण मरावं म्हणून, सुहासिनी मरावं म्हणून? ताराबाई शिंदे असं म्हणतात की आधी कोणी मरावं हे कोण ठरवलेलं आहे? कोणी काही वरून दाखला आणला आहे का की मी आधी मरतोय म्हणून, किंवा त्यांनी आधी मरावं म्हणून? असं कुणीही झालेलं नाही आहे. मरण हे कोणाच्याही हातात नाहीये, ते अटळ आहे, सत्य आहे, सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. पण ते कोणाला केव्हा यावं हे ठरवता येत नाही. मग असं जर असेल तर मग पत्नी मरण पावण्याआधी जर पती मरण पावला तर पत्नी अमंगल का? आणि पती मरण पावण्याआधी पत्नी जर मरण पावली तर मग पती पवित्र का? का असं? कोणी आधी मरावं आणि कोणी नंतर मरावं हे कोण काय ठरवते का? तरीही पतीच्या आधी पत्नीने मरावं म्हणजेच ते मंगल होतं, पती हा मंगल होतो, असं का व्हावं? या गोंडस प्रथेमधून स्त्रियांची गुलामी दिसते, स्त्रियांचं दास्यत्व दिसते. आणि म्हणून ते दास्यत्व आपण नाकारलं पाहिजे, ते दास्यत्व आपण झिडकारलं पाहिजे. कारण कुणालाच माहित नसतं की कोण केव्हा मरावं. दुसरं असं की खरं म्हणजे मित्रांनो की म्हातारपणामध्येच पती पत्नींची अधिक आवश्यकता असते. खरं म्हणजे पती पत्नींमधलं नातं हे तिला पत्नीला अर्धांगिनी असं म्हटलं जाते, पतीची ती अर्ध अंग आहे असं म्हटलं जाते. मग अर्ध अंग जर आधीच लुळं पडलं, पॅरालिसिस झालेल्या माणसाला चांगलं जगता येते का? नाही ना. मग ती आधीच मरण पावली तर कसं होईल? दुसरं असं की मित्रांनो, माणसाला आयुष्यात खऱ्या अर्थानं खऱ्या मित्राची, जर जिवलग मित्राची जर कधी साथ हवी असेल तर ती म्हातारपणामध्ये. कारण आपले मुलं सुद्धा म्हातारपणामध्ये ते दूर दूर राहतात, त्यांचाही संसार असतो.
कोणताही कितीही जवळचा माणूस असला तरीही तो आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. आपल्यासोबत आपले एकच अत्यंत जिवलग मित्र किंवा मैत्रीण असते, ती म्हणजे आपली पत्नी असते किंवा आपला पती असतो. तोच खऱ्या अर्थानं आपल्या लग्नापासून तर आपल्या तिरडीपर्यंत, मरणापर्यंत अत्यंत निष्ठेने, प्रेमाने साथ देत असतो. आणि मग असं असताना त्या पतीला एकटं सोडून तुम्ही आधीच मरून जावं, हा स्त्रियांचा स्वार्थ नाही का? की नाही बाबा, मला कोणतं दुःख येण्याआधी, पतीच्या आधीच मी मरून जावं. मग पतीचं कोण करणार? पतीला साथ कोण देणार? पतीची सोबत कोण करणार? निदान तुमच्यासाठी नाही तर पतीच्या सुखासाठी तरी तुम्ही थांबा, राहा. राहणं, थांबणं आणि जाणं हे कोणाच्या हातात जरी नसलं तर निदान स्वतःहून तरी म्हणू नका की मला आधी मरण पाहिजे म्हणून. एवढ्याच वाटते तुम्ही? असाही वेगळा विचार या अहो मरणाच्या निमित्तानं प्राध्यापक कुमुद पावडे सांगतात. मित्रांनो, या आत्मकथनाच्या माध्यमातून काय होतं आहे की आत्मकथनाच्या माध्यमातून समाजामध्ये ज्या ज्या वाईट प्रथा असेल त्या वाईट प्रथांवर सुद्धा प्रहार या ठिकाणी केला जात आहे. आणि म्हणून आत्मकथनामधून येणारा नायक हा नायक स्वतःच येत नाही तर त्याच्यासोबत समाज येत असतो. समाजामधल्या रूढी, प्रथा, परंपरा येत असतो. त्या काय येत असतात तर त्या कुठेतरी बदलल्या पाहिजे, त्या कुठेतरी नामशेष झाल्या पाहिजे, त्याच्यावर विचार झाला पाहिजे, त्या परावर्तित झाल्या पाहिजे. आणि माणूस या अज्ञान अंधकाराच्या चिखलात कितपत सापडलेला आहे, फसलेला आहे, त्याचं ते फसलेपण नष्ट झालं पाहिजे आणि तो इथे विज्ञानाच्या युगामध्ये, समतेच्या युगामध्ये चालायला लागला पाहिजे. हेच आत्मकथनकाराचं उद्दिष्ट असतं.